28 फेब्रुवारी 2026 पासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. सुरुवातीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा त्यांच्या कार्यालयावरती झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. अमेरिका, इस्रायलने इराणमधील एका शाळेवरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या शाळेत शिकणाऱ्या सुमारे 150 निष्पाप मुलींचे प्राण गेले. असे निष्पाप लोकांवरती केलेले हल्ले, इराणचे सर्वोच्च नेते, इतर अधिकारी यांचा हल्ल्यामध्ये झालेला मृत्यू ह्यानंतर इराण अधिकच आक्रमक झाला. UAE, कतार, कुवेत, बहरीन, सौदी अरेबिया ह्यासारख्या देशांमध्ये अमेरिकेचे महत्त्वाचे एअरबेसेस आहेत. इराणने ह्या देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ले केलेले आहेत. ह्या देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ले करून इराणने थेट अमेरिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून जगभरातील 20 ते 25% तेल आणि गॅस वाहतूक आणि पुरवठा इराणने बंद केलेला आहे. ह्यामुळे जगभरातील काही देशांमध्ये गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झालेली आहे. ह्याचा फटका भारताला देखील बसलेला आहे. त्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदीला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत गॅस निर्मितीमध्ये 10% वाढ केलेली आहे. भारताकडे तेल घेऊन येणारे मयुरी नारे हे थायलंड ध्वजांकित मालवाहू जहाज इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हल्ला करून जाळून टाकले होते. ह्या घटनेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरती संपर्क साधला होता. त्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतासाठी तेल वाहतुकीसाठी परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतासाठी तेल घेऊन येणारे जहाज वाहतूक करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भारताला आवश्यक असणारा तेल आणि गॅस पुरवठा नियमितपणे सुरू होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. तेल, गॅस, मिडल ईस्टमधील अमेरिकेचे लष्करी तळ हे सगळं उद्ध्वस्त केल्यानंतर आता इराणच्या टार्गेटवरती आहेत मिडल ईस्टमधील अमेरिकेच्या कंपन्या. गुगल, एनव्हिडिया, अमेझॉन यासारख्या कंपन्या उडवण्याचा इशारा इराणने दिला आहे. इराणने सांगितले आहे की अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया ह्या कंपन्या आमच्या सैन्याचं अधिकृत टार्गेट असतील. इराणने ह्या माध्यमातून एक नवीन युद्धनीती जगासमोर आणली आहे. इराणने आरोप केले आहेत की गुगल, अमेझॉनचा प्रोजेक्ट निम्बस हा इस्रायल सरकारला AI सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्याचा वापर करून इस्रायल इराणवर मिसाईल टाकतोय. एनव्हिडिया कंपनीच्या चिपचा वापर ड्रोन आणि ऑटोनॉमस नेव्हिगेशन सिस्टीममध्ये, मिसाईल गायडन्स सिस्टीममध्ये केला जात आहे. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर इराणच्या विरोधात केला जात आहे. इराणचे सैन्यतळ, सरकारी कार्यालय, शाळांना टार्गेट केलं जात आहे. यामध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे ह्या कंपन्या आता न्यूट्रल राहिलेल्या नाहीत. त्या कंपन्या देखील आता संघर्षाचा भाग झालेल्या आहेत असं इराणचं म्हणणं आहे. तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये हा अशा प्रकारे संघर्ष सुरू आहे. ह्या संघर्षामध्ये सहभागी असलेल्या देशाबरोबरच इतर देशांचे देखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोठे नुकसान होत आहे. अमेरिकेने जेव्हा इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली होती तेव्हा अमेरिकेला वाटलं होतं की इराण काही काळातच अमेरिकेला शरण जाईल, पण तसे झाले नाही. इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आणि हा संघर्ष अजूनही सुरू आहे. हा संघर्ष कधी आणि कसा थांबेल हे अजून देखील स्पष्ट नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या ह्या संघर्षाबद्दल, ह्या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.